बाजारातनं मस्त कोथिंबीर मिळायला लागलेली आहे. तर चला आपण करूयात आज कोथिंबिरीच्या पुऱ्या, ज्या करणं एकदम सोप्या आहेत आणि ह्यासाठी काही फार आपल्याला मसालेसुद्धा नाही वापरायचे आहेत. पण एकदम चविष्ट अशा मस्त टमटमीत फुगलेल्या आपण पुऱ्या करणार आहोत. मी काही तुमच्याबरोबर टिप्स शेअर करेन, की तुम्ही अशा छान पुऱ्या कशा करू शकता घरी. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण एक मसाला बनवूयात, ज्यामध्ये मी घेतली कोथिंबीर, त्याच्याबरोबरच मी कोथिंबिरीची देठंसुद्धा घेतली आहेत. थोडंसं आलं घ्यायचं, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, तुम्ही मिरच्या कमी जास्ती करू शकता आणि थोडासा ओवा. आता ह्या सगळ्याला आपल्याला बारीक मस्त वाटून घ्यायचे. तर वाटताना आपल्याला पाण्याची गरज लागणार आहे, नाहीतर हे बारीक होणार नाही. तर पाणी वापरा आणि त्याला मस्त छान बारीक वाटून घ्या. कारण आपण काय केले, कोथिंबीरची देठं वापरली आहेत. देठांमुळे नंतर पुरीमध्ये असं तसं चोथड लागलं नाही पाहिजे. त्यामुळे जेव्हा पण आपण देठं वापरतो ना, त्यावेळेस छान स्मूथ पेस्ट करायची. पाणी वापरून मी मस्त पेस्ट करून घेतली आहे. मग त्यानंतर मी थोडी अजून कोथिंबीर घेतली आणि ती मी बारीक चिरून घेते. म्हणजे आता कोथिंबीरच्या पुऱ्यात तर कोथिंबीर हा आपला मेन इन्ग्रेडियंट आहे ना, तो एकदम व्यवस्थित छान वापरायचा. तर मग मी कोथिंबीर बारीक चिरून घेते. आता मी इकडे घेते गव्हाचं पीठ. तर 3 कप तुम्ही बघताय मी कसे कप फ्लॅट करून घेतलेले आहेत. 3 कप गव्हाचं पीठ घेतलंय. जो आपण हिरवा मसाला बनवला होता, तो त्याच्यामध्ये मी घातलाय. थोडीशी हळद, त्यानंतर मीठ चवीनुसार आणि ह्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर. हे सगळं घालून आपल्याला ह्याला मस्तपैकी मिक्स करायचं आहे. म्हणजे मीठ आणि हळद वगैरे ना सगळीकडे लागली पाहिजे. म्हणून आपण पाणी वापरायच्या आधी पहिले छान मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर पाणी घालून आपण ह्याला मळणार आहोत. आता बघा मी व्यवस्थित मिक्स करून घेतले सगळं. आता मी ज्या जारमध्ये आपण केलेली पेस्ट म्हणजे आपल्या ब्लेंडरच्या जारमध्ये त्याच्यामध्येच पाणी घातलेलं आहे. म्हणजे त्याचा सगळा जो काही मसाला असेल ना, तो सुद्धा निघून आपला वापरला जातो. काही वेस्ट होणार नाही. आणि त्यानंतर जसं लागेल तसं पाणी वापरून आपण हे मळायचं कणिक. आता पुरीचं नेहमी मळताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, की ते कडक असलं पाहिजे. म्हणजे आपल्या पुरीचं जेव्हा पण आपण मळतो तेव्हा आपण कडक मळायचं आणि आपण त्याला एकदम छान मळून घ्यायचं. म्हणजे कुठलीही गोष्ट पुरी करताना म्हणा, फुलके करताना म्हणा, मळायचं चांगलं. पण पुरीचं मळताना पाणी कमी वापरायचं, थोडं-थोडंच पाणी वापरत मळायचं. मी थोडं तेल वापरलंय नंतर, म्हणजे मळून झाल्यानंतर मी तेल वापरलं आणि तेल वापरल्यानंतर सुद्धा मी बघा छान त्याला किती मळतीये. पण मळल्यानंतर सुद्धा ते असं मऊ नाही होते, घट्ट मळलंय मी चांगलं त्याला. आणि आता ह्याला मी एक साधारण 10 ते 15 मिनिटच ठेवणार. खूप वेळ ठेवायची काही गरज नाहीये. सेट व्हायला पाहिजे म्हणून एक 10 ते 15 मिनिटं ठेवायचं. मग त्यानंतर छोटे-छोटे आपल्याला पुऱ्या जशा करायच्यात तसे त्याचे गोळे काढून घ्यायचे आणि त्याला आपल्याला लाटायचंय. आता लाटताना सुद्धा काही लोकं तेल वापरतात. मी इकडे गव्हाचं पीठ वापरते. तर मी बघा पीठ जसं घेतलेलं आहे आणि ह्याच्यात एक्स्ट्रा पीठ जे आहे ते मी बाजूला करून ठेवलं. बाकी मी पुरी लाटणार आहे. आता ते तुमच्यावर आहे, की तुम्हाला तेलावर लाटायची असेल तुम्ही तेलावर लाटू शकता. मला हे सोपं वाटतं आणि जे म्हणजे नवीन-नवीन आहेत ना, त्यांच्यासाठी तर मला वाटतं ही पद्धत सोपी आहे म्हणून मी अशी पद्धत तुम्हाला दाखवली आहे. पुरी लाटताना नेहमी जाड लाटायची. जशी आपण नेहमी लाटतो तशीच पुरी म्हणजे जाड लाटायची आणि मग गरम तेलात त्याला मस्तपैकी तळायचं. तेल व्यवस्थित गरम असलं पाहिजे आणि पुरी टाकल्यानंतर मी बिलकुल तिला काही केलं नाही बघा. ती आपोआप वर आली. वर आल्यानंतर थोडंसं मी जो माझ्याकडे झारा आहे, त्यानं त्याला असं खाली ढकललं म्हणजे थोडंसं दाबायचं आणि दाबलं की पुरी पुरी जी आहे आपली ती मस्त टमटमीत फुगते. बघा किती छान फुगलेली आहे. आणि मस्त अशी टमटमीत तुमची फुगलेली पुरी जास्ती वेळसुद्धा अशीच राहील. म्हणजे लोकांचं कसं होतं काढल्यानंतर लगेचच पुरी बसते ना, तसं होणार नाही. आणि त्यासाठीच इम्पॉर्टंट टिप ही आहे, की तुम्ही व्यवस्थित कणिक ना अशी घट्ट मळायची. दुसरं म्हणजे तुमचं तेल छान गरम पाहिजे आणि अशी छान तुमची पुरी जी आहे ती फुगली पाहिजे, की त्यानंतर ती राहीलसुद्धा अशीच. म्हणजे तुम्ही जोपर्यंत कोणाला वाढताय ना, तोपर्यंत त्या पुऱ्या मस्त छान टमटमीत राहतील. आता बघा किती मस्त आपली पुरी फुगतेय. ह्या एवढ्या प्रमाणामध्ये तुमच्या जवळ-जवळ 15 ते 17 पुऱ्या होऊ शकतात, जशी तुमची साईज असेल. आता तुम्ही बघाल इकडे माझ्या पुऱ्यांची साईज फार छोटी नाहीये. त्यामुळे माझ्या 15 पुऱ्या झाल्या एवढ्या ह्याच्यामध्ये आणि ह्या पुऱ्यांना मी सर्व्ह केलंय थोडंसं लोणचं आणि दह्याबरोबर.